गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. गडचिरोलीचं पालकमंत्रीपद माझ्याकडे ठेवू इच्छितो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. कल्याणमधल्या अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात. घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी तोंडाला काळ्या फिती बांधत केलं आंदोलन. मुंबईमध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ. सरत्या वर्षात मुंबई शहरात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे 1071 गुन्हे. बीड आणि परभणीमधल्या घटना गंभीर. कुणीही तिथं पर्यटन करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. तर बीड जिल्ह्यामध्ये कुणाचीही दादागिरी चालणार नसल्याचाही फडणवीसांचा इशारा. आणि दिल्लीमध्ये भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांच्या घरी महिलांना पैसे वाटपाचा आम आदमी पार्टीचा आरोप. महिलांना 1100 रुपयांचं वाटप केल्याचा दावा. नमस्कार. क्रॉस फायर मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं होतं. त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता होती सरकार कुणाचं येणार. महायुतीचं सरकार आलं. मग चर्चा सुरू झाल्या त्या मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला कुठलं स्थान मिळणार याची उत्सुकता देखील संपलेली आहे. मात्र आता पुढचा प्रश्न आहे की पालकमंत्री नेमकं कोण असणार. बरं, तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडलेला असेल की मी या क्षणी कुठे येते. तर या क्षणी मी आलेलो आहे नाशिक शहरामध्ये. नाशिक शहरातले नागरिक, त्या ठिकाणची मिसळ आणि नाशिकमध्ये असलेलं सध्याचं गरम वातावरण याची सांगड घालणारी आजची क्रॉस फायरची मुलाखत आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहणार आहोतच. बरं, माझ्या समोर मिसळ आहे, अनेक खाद्य पदार्थ आहेत. कारण ग्रेप एम्बेसी या ठिकाणी मी आज आलेलो आहे. द्राक्षाची बाग तुम्हाला आजूबाजूच्या परिसरामध्ये छानपैकी पाहता येत असेल. आणि याच वातावरणामध्ये नाशिक मधलं असं एक व्यक्तिमत्व ज्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची ठरलेली आहे आणि आयुष्यासाठी देखील कलाटणी देणारी ठरलेली आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतोय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पीक विमा आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत, हवामानातील बदल आहेत, शेतकऱ्यांची होणारी फसवणूक आहे. या सर्व गोष्टींना उत्तर देण्यासाठी आज क्रॉस फायर मध्ये नवा गडी नवा राज्य आणि त्यानंतर आलेले सध्याचे नवे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे क्रॉस फायरच्या प्रश्नांना आज उत्तर देताना पाहायला मिळतील. नमस्कार माणिकराव कोकाटेजी, स्वागत आपलं आजच्या क्रॉस फायर मध्ये. धन्यवाद. बरं, सुरुवातीला नाशिकमध्ये तुम्ही बोलावलं, इतकी सुंदर अरेंजमेंट केलेली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. सुरुवातीला मला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर अभिनंदन तुमचं की कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या नाशिकला पुन्हा एकदा कृषी आणि त्यात असलेले सर्व शेतकरी यांच्यासाठी काम करण्याची एक मोठी संधी मिळालेली आहे. कृषी मंत्री पद मिळालं, याविषयी तुम्हाला खूप खूप खरं तर शुभेच्छा. पुढच्या 5 वर्षाचं तुमचं नियोजन शेतकऱ्यांसाठी काय? खरं म्हणजे अत्यंत जबाबदारीचं खातं हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यावर दिलेली आहे. खातं खूप सेन्सिटिव्ह आहे. बरोबर आहे. 24/7 या खात्याला त्या मंत्र्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे अशी सर्वसाधारणपणे महाराष्ट्राच्या जनतेची शेतकऱ्यांची अपेक्षा असते. आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत. या प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांना एका ट्रॅकमध्ये आणणं आणि यांना स्ट्रीमलाईन करून त्यामध्ये लवकरात लवकर शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न या ठिकाणी राहणार आहेत. मी अद्याप त्या संपूर्ण कृषी खात्यामध्ये फार डोकावून बघितलेलं नाही. बरं, परंतु मी जेव्हा जेव्हा बनेल तेव्हा मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला शेतकऱ्याचे काही अंशी बऱ्याच प्रश्न माहिती आहेत. कारण बरोबर, प्रत्येक ठिकाणी पिकाचा पॅटर्न हा वेगळा असतो. आमच्याकडे ऊसाचा पॅटर्न आहे, कांद्याचा पॅटर्न सध्या सुरू झालेला आहे, बरोबर आहे, टोमॅटो पॅटर्न आहे. त्यामुळे इकडे जे पॅटर्न चालतात त्या पॅटर्नवरती आपल्याला काही गोष्टी बोलता येतात. पण काही गोष्टी आता कपास समजा आता आमच्याकडे पूर्वी होती आता नाहीये, तर ती आता विदर्भामध्ये आहे. बरोबर आहे. धान आहे विदर्भामध्ये, तर सोयाबीन आपल्याकडे काही प्रमाणात सुरू झालेला आहे. अशा सगळ्या संदर्भातला जो काही अभ्यास आहे तो घेतल्यानंतर त्याच्यावरती मग आपल्याला काय कायमस्वरूपी उपाय करता येतील हा विचार माझ्या मनामध्ये आहे. धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल.
आणि शेती हा विषय खूप वास्ट आहे. बरोबर आहे. देशातला 75% शेतकरी, देशातला 75% शेतकरी वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीसमोरची आव्हानं खूप मोठी आहेत. साहजिक आहे. तर त्यामध्ये ट्रीमलाईन करून केंद्र सरकारशी संबंधित विषय असल्यामुळे, कारण ही सगळी धोरणं केंद्रातून येतात. बरोबर आहे. म्हणजे एखाद्या राज्याच्या कृषी खात्याचं धोरण कदाचित वेगळं असू शकेल, ते त्यांच्या अखत्यारीतलं, दुसऱ्या खात्याचं वेगळं असू शकेल, पण काही धोरणं अशी आहेत की ती केंद्रावर अवलंबून आहेत. त्यामुळे केंद्र सरकारशी संबंधित राहून केंद्र सरकारचे कृषी मंत्री माननीय नामदार शिवराजसिंग चौहान साहेब हे अत्यंत अभ्यासू आहेत. बरोबर. आणि खूप मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांचा खूपच गाढा अभ्यास यामधला आहे. परंतु राज्यातला, महाराष्ट्रातला सुद्धा संपूर्ण डाटा घेऊन मी त्यांच्याकडे बसणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून शेतकऱ्यांच्या संपूर्ण पीक पद्धतीमध्ये, त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यांना मिळालेल्या उत्पादनामध्ये त्यांना एक संरक्षित असा कायदा कसा आणता येईल, संरक्षित असं धोरण कसं आणता येईल, हे धोरण आणण्याच्या माझी मनस्थिती आहे. बरं, शेतकऱ्यांसाठी खूप काही करायचं आहे असं जरी तुमचा मानस असला तरी हा संपूर्ण देश आपण बघितला तर कृषी प्रधान देश म्हणून पाहिला जातो. बाजूला महाराष्ट्र आहे जो तर कृषी क्षेत्रासाठी म्हणूनच ओळखला जातो, पण तरी देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आजपर्यंत समाधान का नाही सापडलं? तर त्याला कारण असं आहे, मी अगोदरच आपल्याला सांगितलं की वातावरणामध्ये होणारे बदल, त्यानंतर पीक पेरा जो आहे त्याचा पॅटर्न, कधी काय होतं की आज समजा कांद्याला भाव जास्त झाले तर कांद्याची लागवड इमिजिएट राईज होणं, वाढणं, आणि भाव पडले की कांद्याची लगेच लागवड कमी होणे. नियोजनातला अभाव आणि नियोजनातला अभाव आहे, असमानता आहे. याच्यामध्ये कुठेतरी सुसूत्रता आणण्याची आवश्यकता. बरोबर आहे. ही सुसूत्रता येईलच. आपल्या समोर इतके सुंदर पदार्थ आहे. नाशिकमध्ये आलं की मिसळ, द्राक्ष